लेवल एवढी वाढली की डॉक्टर बंद करायला सांगितलेलं आम्हाला. असं केलं तर पप्पा मम्मी नेणार ना तुला खाली, पप्पा आई कळालं का. पहिला वस्तू शाळेसाठी लागणारी. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सकाळच्या तर वाजले 9. कामाला जाऊन आलो, योगा केला. आता नाश्ता करायची वेळ. आज बाहेरूनच आलेला नाश्ता. इडली, आपला धारावी स्पेशल नाश्ता. आणि नारळ पाणी प्यायचं पहिलं आपल्याला. सो कसे आज सर्व, चला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघा, काय काय घडतं आज दिवसात. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नारळ पाणी मस्त सकाळी सकाळी. मशीन तिकडे चालू आहे, थोडा थोडा आवाज येईल बॅकग्राऊंडला. सकाळ सकाळ नारळ पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत, स्पेशली गरमीतून. गरमीतून हप्त्यातून 2दा तरी पिलंच पाहिजे नारळ पाणी. हे बघा आपला नाश्ता आजचा. इडली मस्त आहे की सांबार टाकून. चला खाऊया आता पटापट, परत काम पण करायचे. युद्धविरामाच्या निर्णयाला इस्रायलनं पाठिंबा दिलाय. आणखी एक मोठी बातमी या संदर्भात बघूयात. युद्धविरामाच्या निर्णयाचं पाकच्या पंतप्रधान. अखेर युद्ध थांबलेले दिसते. चीन आणि पाकची मध्यस्थी झाली असं म्हणतात. आत्ताच न्यूज बघितली मी. आता थोडं काही म्हणजे संकट होतं लोकांवरचं, ते थोडं कमी झालं असं म्हणता येईल. बघूया आता. थांबलं तर आहे म्हणतात तर आहे. आता बघूया पुढे काय होतं ते. गेल्या 40 दिवसांपासून मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळालाय. 2 आठवड्यांसाठी युद्ध थांबवलंय. 2 आठवड्यांसाठी युद्ध थांबवले. आता काय समजत नाही याच्यामध्ये. 2 आठवड्यांसाठी आतापर्यंत न्यूज आले. न्यूजवाल्यांचं काय मागे पुढे चाललंय काय माहिती समजत नाही बाबा. आणि हे बघा इकडे सावनी आलेली आहे. गुड मॉर्निंग. सुप्रभात. जीवन झोपलेलं अजून. मी जातो तेव्हा तो उठतो थोडासा आणि परत झोपतो, त्याच्यामुळे लेटपर्यंत झोपून राहतो. चला या धारावी स्पेशल नाश्त्याला. हिला जरा थोडासा विकनेस वाटत होता, म्हणून म्हटलं जाऊन आणूया. नारळ पाणी पण चांगलं असतं यावेळी प्यायला, पण जास्त पण पिऊ नये. हा, नंतर पाणी वाढण्याची शक्यता असते. मला पाणी हे पहिल्या याच्या वेळी आम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगू शकतो आम्ही. जीवनच्या वेळी कंटिन्यू नारळ पाणी दूध लेवल एवढी वाढली की डॉक्टर बंद करायला सांगितलेलं आम्हाला. म्हणजे बाळाच्या बाजूने पाणी असं त्याची लेवल खूप जास्त वाढली होती. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणी बंद करा आणि दूध वगैरे सगळं बंद करायला सांगितलं होतं. म्हणजे लिक्विड. सो असं काय असतं, मेंटेन करावं लागतं पातळी प्रत्येक गोष्टीची. आता उन्हाळा सुरू झाला, कोणती गोष्ट जास्त झाली की ती बरोबर नसते. उन्हाळ्यातून तर पिलंच पाहिजे थोडं नारळ पाणी कधी पण. चला आता नाश्ता करूया. काय चाललं रे? मच्छी काय चाललंय? कोणती मच्छी आणणार आहे? पुढे हा क्या बोला? सुरमई आणतोय? एवढं मच्छी आणणार आहे? मच्छी घेऊन या पटापट. सावनी आणि हा चाललाय खाली मच्छी आणायला. पाणी पिऊन जातो मी. अच्छा ठीक आहे. ओके 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 आणि वरती येतो. ओके चालेल. ओके ओके बाय बाय.
कंप्लेंट आली आहे बाबू, तुझी कंप्लेंट आली आहे. जीवाने काय केला खाली? हे बघा इकडे सावनी काय केलंय खाली त्याने. बघा मस्त मच्छी हलवा आणलेला आहे. आणि काय झालं खाली? काय करत होता? मोठे होत आहेत ना, खूप मोठे होत चालले. तो डायरेक्ट शॉप मध्ये घुसलाय का आणि निघतच नव्हता बाहेर. है ना बाबू, काय केलं तू? काय केलं तू? घेऊन जाणार नाही मी तुला. पप्पा पण नाही नेणार. असं केलं तर पप्पा पण नाही नेणार तुला. पप्पा कसा घेऊन बघतो मी तुला. हे मला सैन्य होत. असं केलं तर पप्पा मम्मी नेणार ना तुला खाली. पप्पा आई कळालं का? हा तर हे बघा आगोळ आपण आणलेला एक्झिबिशन मधून, महालक्ष्मी सरस मधून. हे आज आपण त्याचं उद्घाटन करत आहोत. मस्त मच्छी बरोबर. हे बघा किती लागलंय एवढासा पिला. हो मग लागलं पाहिजे ना. अच्छा लिमिट त्या वाटले ती किती खूप दिवसांची मच्छी होईल. 500 ml आहे ती बॉटल आहे ना. हो हे आपलं सगळं मॅरिनेशनचं हे साहित्य, मसाले सॉरी अंडी. माशाची अंडी हो अजून पण आहेत. खायला मस्त लागतात पण ती फ्राय केल्यावर. हो अशी अख्खी भेटत नाहीत ना इथे आपल्या इथे. ते मोठ्या बाजारात जावं लागतं. कधीतरी असे अख्खी भेटतात. मस्त लागतात ते. एवढे असे मोठी मोठी असतात, हाता एवढी पंजा एवढी. ह्याच्यापेक्षा मोठी असतात. हा जो आहे ना ह्याच्यापेक्षा. म्हणजे मोठ्या माशाची असते. ती अशी मोठ्या बाजारात जावं लागतं पण त्यासाठी. अच्छा आपल्याला ह्या मच्छी भेटतात म्हणजे इथे मुश्किल आली. हो नाहीतर काय 1-2 नाही तर मोठ्या 3. बाजारात मला जायला ऍक्च्युली कंटाळा येतो. हा मग तेच तर आणि problem आहे ना. मच्छीची शॉपिंग म्हणेन मी, किंवा मच्छी घेणं हे मला एवढं म्हणजे असं हे नाही त्यासाठी की आधी जावं लागतं. असं म्हणजे जाऊन असं म्हणलं ना एक चांगला जोश असतो आता ना. तसं आपला काही जोश येत नाही. खायचा जोश मात्र असतो आमच्याकडे. चिकन मटन सांग, मी जाऊन आणतो कुठून पण जाऊन आणीन मी. पण हे नाही. आमच्याकडे खायचा जोश मात्र जोरात असतो. आता किती दिवसांनी आपण शुक्रवारी पण आमचं स्किप झालं. हो आणि रविवारी तर बुधवारी काय खाल्लं होतं? बुधवारी पण नाही खाल्लं होतं आम्ही. सोयाबीन होता. हा मग त्याच्यानंतर डायरेक्ट शुक्रवार असाच गेला आपण. हा त्याच्यानंतर मग रविवारी संकष्टी आली झालं. आणि आज बुधवार परत. आज पण आम्ही नाही आणणार होतो पण म्हटलं जाऊ. हा खूप दिवस झाले केलं नाही. जीवन पण थोडस आवडीने खातो थोडी. म्हटलं जरा खाऊ दे जरा. प्रोटीन आहे शेवटी, खाल्लं पाहिजे. प्रोटीन बरोबर आपलं ओमेगा फॅटी ऍसिड पण असतं त्याच्यामध्ये चांगलं. स्किन साठी वगैरे चांगलं असतं. स्किन बोन. चिकन मटन पेक्षा तरी बरं आहे. हा चिकन मटन पेक्षा फिश चांगलं आहे. कोणाला फिशची एलर्जी येते तर त्याने मग अंडी पण किंवा आम्ही 2 time चिकन नाही खात. असं खावं. आणि मटन कधीतरी म्हणजे असं महिन्यातून एकदा वगैरेच खावं मोस्टली. मटन म्हणजे बकऱ्याचं वगैरे मटन. तरी पण कोलेस्ट्रॉल जास्त असतं त्याच्यामध्ये. असं आहे. तर ते महिन्यातून एकदा बोलतोय मी. हा. महिन्यातून एकदाच प्रश्न झाला. आणि याने काय केलं बघा. अरे ते तुटेल सेंबेल ते नको त्याच्यावर चढू. मस्ती म्हणजे आता अशी वाटली की असं वाटतं आम्हाला शाळा कधी चालू होते. तेवढं गार मस्त डाळ वास सुटला एकदम भारी. सुगंध डायरेक्ट फोडणीला दिली मी कुकर मध्ये. नाही चांगली होते तशी पण कुकर मध्ये पण. आणि टाइम वाचतो आणि गॅस पण वाचते. हो मच्छी फ्राय. तुला आवडते ना? ताक दिलेला आपण मच्छी फ्राय करायला मस्त एकदम. तेल टाकणार आणि फरा. याच्यामध्ये तू हॉटेल मॅनेजमेंट कर. तुला सगळं जेवणातलं बरोबर माहिती. एकदम भारी. मस्त एकदम काय होते मच्छी आपली. कितीला भेटली? कितीला भेटली? 750. 750चा एक सांगितला होता पण ती लोक काही रेट सांगतात. बार्गेनिंग आपण करायचं. 750चा एक पीस.
काही सांगतात. कितीला दिला तुला? मी किती लहान असते. आपली रोजची मच्छीवाले त्याची, त्याचं काय एवढं हे नाही करणार. सगळ्यांकडे वेगवेगळे रेट असतात. मग कितीला? 350ला. मग 300ला आणलेली आहे. वा वा, बार्गेनिंग चॅम्पियन. बार्गेनिंग करायची असते. प्रत्येकाकडे वेगवेगळे रेट आहेत. ते तर झालं. शिवान, तू गॅसच्या साईडला उभा राहू खाऊ नको प्लीज. बाबू खाली ह्या साईडला, ह्या साईडला इथे उभा राहा. इथे उभा राहा. आम्हाला स्ट्राईक येते चॅनलला. ताजा होता हलवा. इकडे उभा राहा. अशी स्ट्राईक येते चॅनलला. असं जवळ किंवा उभं असलं ना लहान मूल वगैरे अंडर 18 तर तुम्हाला चॅनलला स्ट्राईक येऊ शकते. मग 7 दिवस तुम्ही व्हिडिओ अपलोड नाही करू शकत. असा नियम आहे. खूप बरं जरा झालेलं आहे असं. आता हा आपला व्हिडिओ कोण बघत असेल ना क्रिएटर, तर त्यांनी लक्षात ठेवा ही गोष्ट. ज्यांना माहिती नसेल त्यांना. एकाचं असं झालं, मुलगी मॅगी बनवते गॅसवर. अंडर 13-14 वर्षाची मुलगी आहे ती बनवत होती आणि त्याने व्हिडिओ टाकला. नंतर मग त्याला स्ट्राईक भेटली. 6 दिवस व्हिडिओ नाही बनवायचा. तर असं काहीसं होऊ शकतं, तो काळजी घ्या. आता खूप स्ट्रिक्ट झाला यूट्यूब पहिल्यापेक्षा. तर हे बघा आपली मस्त फिश थाली. आणि इथे थोडं गडबड दिसत असेल. कोणी केली गडबड? हा, पप्पाचं नाव सांगतोय. मी तिकडे व्हिडिओ एडिट करत बसलेलो आणि बोलत होते जेवायला बसा. तोवर ह्याने बघा गडबड करून टाकली इथे, है ना? धक्का दिला ना? हा, नको मी खाय नाही, चालेल मला खायची. त्याला काय होते? चल तुझा काय आहे? हा बघा डोसा सकाळी आणलेला असंच ठेवला आहे बघा. हा बघा. हा ठीक आहे, मी खातो. तू खा मच्छी का? मच्छी का? चला जेवण भेटूया. काय हे बघा इकडे नवीन मराठी सिरीज आहे, मस्त आहे. छान मच्छी. खरंच भारी झाली टेस्ट. एकदम आगोळ एकदम लागली टेस्ट त्याला मच्छीला एकदम. सायन्स स्टेशनचा नवीन अपडेट. आता इकडे पुढे जाणारा पण रस्ता बंद करून ठेवला. आता पूर्ण फिरून जावं लागेल आपल्याला. आज सायन्स तलावला. ज्यांना माहीत नाही त्याचे रिटर्न येत आहेत. आणि हा इकडे हायवे. आपल्याला इकडून असं परत आतमध्ये जावं लागेल. लावलाय झाडाला. हे बघा इथूनच बंद केला पूर्ण. रोड पूर्ण बंद केला. हे बघा आपण त्या साईडला होतो, आता इकडे आलोय. आपल्याला जायचं पुढे सायन तलावला. तर हा बघा इकडे सायन तलावाकडे जाण्याचा रस्ता. आणि आपण इथून आलोय बघा, हा हायवे सायनचा. आपल्याला जायचं तलावामध्ये हार सोडायला. फुलहार असतो देवाचा सुकलेला, तो सोडायला. तो त्याच्यासाठी इथं आलो होतो. आज नवीन अपडेट बघायला भेटलं ब्रिजचं, आपल्या सायनच्या ब्रिजचं. आता पूर्णच बंद झाले. वांदे होणार आहेत. हे बघा इकडे नवीन जिम ओपन झाली आहे सायनला. वाटते तर चांगले आहे. बघू कधी आलं तर जेव बघायला. बघा आपलं सायन तलाव. तिकडून एंट्री जायला. हे बघा पण भारी वाटतं इथे, जरा शांत एकदम. बघा आलो गेटमध्ये. इकडे बाजूला मंदिर पण आहे मस्त एकदम भारी. इथे तलाव पुढे जायचं आणि छोट्या छोट्या गणपतींची इथे विसर्जन होतं सायनला. शंकराचं मंदिर आहे बघा इथे. इकडं आलं तर आहे पण कोण आहे नाही. इथे असतात बसलेले, ते सोडायला आहे बघा. इथं असं ठेवून गेले लोक. आपण पण इथे ठेवूया. ते बरोबर इथे टाकतात बघा.
बाकीचं काय असेल ते इथं टाकतात. बाकी हा नजारा बघा काय भारी एकदम. पावसाळ्यात पाणी खूप असतं इथे. चला जाऊया, इथे कोण दिसत तर नाही. बघा इथं मंदिर बाजूला मस्त एकदम. किती शांत आहे बघा, शांतता बघा काय. बघा इथे सनसेट व्हायची वेळ आली आहे. 6:30 झालेत. हा बघा बघतोय. त्याला काय वेगळंच वाटलं. हे बघा इथे आता आपण नॉनव्हेज खाल्लंय म्हणून जाऊ शकत नाही आतमध्ये. आर्ट बघा काय केलंय, मस्त एकदम. कधीतरी येऊ आपण. नॉनव्हेज खाल्लेलं तर मी गेलो असतो आतमध्ये. शेठ भाई दास ट्रस्ट पार्वती शंकर भवानी शंकर मंदिर मस्त. तर हे बघा झालं आता आपलं काम. आता जाऊया जरा अजून वॉक करूया आणि मग घरी जायचं. म्हटलं आज दाखवूया जरा इकडे. इकडचा परिसर नाही भारी एकदम, शांतता वाटते. इथून असं सरळ गेला की चुनावटी स्टेशन, रेल्वे स्टेशन. जिम बघून तर आलो, मस्त एकदम. बघूया तिथे शूट करायला लावलं नव्हतं. मेंबर असेल तर करू शकतो, पण 3 फ्लोअरची जिम बनवली आहे, एकदम भारी आहे. बघूया आता घेतलं तर घेईन ॲडमिशन, बघू. नक्की नाही माझं, म्हटलं नवीन आहे. मी एवढं दिवस आलो पण बघितले नव्हते आतून, पण मस्त आहे. पूर्ण शाळेमध्ये अशी जिम असेल, मस्त आहे. बघूया. हे बघा इकडे सायनच्या ब्रिजच्या कामाचं अपडेट बघा, कितपर्यंत काम आलंय. हे बघा इकडे येतं आता फ्रेश झालंय आणि येतं तर भाजी पण आणली आपण. पापडीची भाजी सुरण, आणि ही आपली आवडती भाजी मशरूम. आवडती भाजी मशरूम. ही कसली आहे? सुरणाची भाजी. कसली? जीवन कोणाचा पार्सल आहे? हे बघा जीवनचा पार्सल आलेला आहे. शाळेच्या त्याचा म्हणजे एक पहिला वस्तू शाळेसाठी लागणारी. विषयावरती डिस्काउंट होता म्हणून मागवली आम्ही. त्याची शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे आतापासून घ्यायला आम्ही सुरुवात करते, कारण आम्ही नंतर डिस्काउंट वगैरे भेटतं तर घेऊन टाकायची, ठेवून द्यायची. मस्त स्पायडरमॅन. मस्त हे बघा दाखवा आम्हाला पण. हिशोबाने ज्युनियर सिनियर पर्यंत होऊन जाईल. व्यवस्थित ठेवली तर तू पहिलीला पण घेशील परत. नको राहते, सिनियर पर्यंत गेले तरी लय झाले. मस्त आहे, स्पेस पण भारी आहे. छान. 3 1 2 3 आणि ते छोटे आहे. 3 आहेत. बापरे 3 आहेत. ती छोटी आहे, पाण्याची बॉटल ठेवायला पण आहे, चांगले. मस्त रे जीवन, भारी आहे रे. सगळे चेन लावणे घालून बघ. आम्हाला कपडा पण छान आहे. प्राइसच्या हिशोबाने चांगले. छान. अजून आपलं ॲफिलिएट चालू नाही झालं, नाहीतर मग याची लिंक तुम्हाला पाठवली असती. तसं पण मिशोवरती जावा, तुम्हाला भेटेल. चांगलं आहे. अरे वा वा वा, जीवन शाळेत चालला. क्या बोला? गावी जाण्यासाठी ही बॅग नाही, स्कूल बॅग आहे. जीवन घालून दाखव. घाल बघूया. नीट घाल, दोन्ही हाताने घाल, दोन्ही हातात घाल. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जीवनची बॅग कशी वाटली नक्की सांगा, है ना? बॅग काय ते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय बाय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.